तुम्हाला असं वाटतंय की त्याची चौकशी व्यवस्थित होत नाहीये? काय कारवाई केली? काय केली? इतक्या दिवस हे सुरू होतं. नाशिक पोलिसांना जेव्हा हे कळलं की ते लव्ह जेहादचं प्रकरण सुरू आहे, तर त्यांनी ते पोलीसवाल्यांना कंपनीमध्ये पाठवले. किती दिवस ते कंपनीमध्ये काम करत होते चपरासी म्हणून, त्यांना ते बघायचं होतं. नाशिकचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट, CID डिपार्टमेंट झोपलेला होता का? की दररोज महिला येत होते, चांगल्या घराण्यातले महिला येत होते. ते भोंदू बाबा काय करत होते त्यांना काही कळलं नाही होतं का? तिथे डिकॉयस का नाही पाठवले पोलिसांनी? हे बघण्यासाठी एका लेडी कॉन्स्टेबलला का पाठवले नाही की हे भोंदू बाबा कशा प्रकारचा हे इलाज करत आहे? आता व्हिडिओज आल्यानंतर तुम्ही मला सांगा, मला तर या गोष्टीचा आनंद आहे की कमीत कमी लोकांमध्ये हे नाम राहिलेलं आहे, नाही तर विसरलं असतं. अशोक खरात कोण? नाही, नाशिक तर ते TCSचं हे आहे ना. अशोक खरात कोण? सक्सेसफुल झालेले आहे. त्या ज्या माणसाचा इल्लीगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही वाट बघणार आहे. इल्लीगल कन्स्ट्रक्शन कुठेही असेल तर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही काय वाट बघता का की एका मुलीची प्रकरण आल्यानंतर आपण इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्या कमिशनरला पकडा अमरावतीचे, पोलिसांना विचारा की बाबा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्या इल्लिगॅलिटीज दिसतं का? आणि जे नाशिकमध्ये इतकं वर्षापासून हे सगळ्या इल्लिगॅलिटीज सुरू होती साहेबांच्या मुळे, साहेब म्हणजे अशोक खरात साहेबांच्या मुळे हे सगळं चाललं होतं. हे सगळं चालतं आपल्याला, पोलिसांना चालतं. आणि खरंच तुम्ही जो म्हटला तो प्रश्न मला विचारावा असा वाटतो की हा नुसता कोणाचा आयडिओलॉजिकल मुद्दा मला वाटत नाही, तर नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, डॉक्टर बोंडे असो, या सगळ्यांची तुम्ही